ड्रीम प्रोजेक्ट व अधिरा महिला गृहोद्योग प्रबोधन संस्था व माय ड्रीम प्रोजेक्टच्या संयुक्त विद्यमानाने नवरात्र महोत्सवाची संकल्पना उदयास आली. 16 कुलस्वामिनींच्या भक्तांनी खूप मनापासून व उत्साहाने आपल्या कुलदेवतेची आराधना केली. याचा खूप आनंद होतोय. हा कार्यक्रम करण्याचे 2 उद्देश. कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या मायेची माणसे व डोक्यावरचे छत्र गमावले. त्यांना नवीन दिशा दे व नवीन उमेदीने उभे राहू दे यासाठी. आपल्या नवीन पिढीला कसा असतो कुलदेवतेचा उत्सव व कशा पद्धतीने होतो एक पारंपरिक दिशात्मक कार्यक्रम. सर्व कुलदेवत परिवारांनी वेळात वेळ काढून छान सादरीकरण केले. प्रबोधन संस्था व माय ड्रीम प्रोजेक्ट आपले मनपूर्वक कौतुक व धन्यवाद करते. कार्यक्रम कसा वाटला यासाठी प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया लाईक व सबस्क्राईब करून नक्कीच कळवाल. धन्यवाद. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या कुंदेन्द्रतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या श्वेतपद्मासना. ओम श्री जोगेश्वरी देवे नमः. आगतम स्वागतम सुस्वागतम. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था, सोशल मीडिया आघाडी व माय ड्रीम प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवात 16 कुलस्वामिनी मातांचा जय जयकार असो. मी सौ मोनाली रवींद्र मालपुरे. मांडळ भक्तगणांकडून म्हणजेच मालपुरे, महालपुरे, डेरे, भुरे या सर्व परिवारांकडून मातेच्या सर्व भाविक भक्तांचे मनपूर्वक स्वागत करते. आपला वाणी समाज म्हटला की डोळ्यासमोर उभा राहतो तो व्यापार आणि आपले उगमस्थान राजस्थान. राजस्थानातून आपला समाज व्यापारासाठी महाराष्ट्रात खानदेश बागलांना स्थिरावला. स्थिर स्थावर होत असतानाच 16 कुलस्वामिनींनाही खेडोपाडी आसनस्थ केले. देवता म्हणजेच गहिलंगोत्री मालपुरे, महालपुरे, डेरेभुरे परिवाराची जननी राजराजेश्वरी आई जोगेश्वरी माता मुडी मांडळ. आजच्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करण्याची संधी मला सविताताईंनी दिली, त्याबद्दल मी सविताताईंना धन्यवाद देते. चला तर मग जाऊया मंदिर परिसराकडे. गावाबाहेर पांझरा नदीच्या काठावर पारावर छोटे मंदिर होते. त्यावेळी पुरात ही मूर्ती वाहून गेली. आजपासून अंदाजे 50 वर्षांपूर्वी कैलासवासी अण्णासाहेब पीके मालपुरे, श्रीयुत शंकरकृष्णा मालपुरे, डॉक्टर गंगाधर बेनीराम मालपुरे निजामपूर, गोपाळ दामू मालपुरे, भटूशेठ डेरे यांनी एकत्र येऊन भक्तांच्या सहाय्यातून 10 बाय 12चे छोटेसे मंदिर बांधले. नवीन मूर्ती बसविली व जुनी मूर्ती पण सापडली, ती पण बसविली. कालांतराने नवीन मूर्ती भंगली म्हणून मालेगावकर कैलासवासी आप्पासाहेब जगन्नाथ सावळू मालपुरे यांच्या मार्गदर्शनातून सहायता निधीतून मंदिराजवळ 120 बाय 100 अशी जागा मिळवून भव्य मंदिर व सभामंडप, 2 खोल्या, पिण्याच्या पाण्याची सोय केली व नवीन मूर्ती जयपूरहून आणून बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सर्व विधी झाल्यावर मूर्ती मूळ स्थानावर आणत असताना आपोआप भंग पावली. आता पुन्हा वास्तुविशारद डॉक्टर दीपक मालपुरे आणि दादासाहेब कैलासवासी उत्तम दशरथ मालपुरे मालेगावकर तसेच डॉक्टर शशिकांत वाणी तळोदा, डॉक्टर चंद्रकांत पुंडलिक मालपुरे धुळे, श्री मुरलीधर दत्तात्रय मालपुरे धुळे, श्री वसंत वामन मालपुरे धुळे आणि अशा अनेक भक्तांच्या सहाय्यातून मंदिरात काही सुधारणा करण्यात आल्या. कोल्हापूरच्या देवीच्या मंदिराच्या कळसाप्रमाणे कळस तयार केला. नवीन मोठमोठे हॉल, स्तंभ, प्रवेशद्वार, कमान तयार करण्यात आले व त्यानंतर नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिनांक 7, 8 व 9 ऑक्टोबर 2011 रोजी सर्व भक्तांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात हा सोहळा पार पडला. त्यानंतर या पवित्र पावन मंदिरात दरवर्षी अश्विन शुद्ध अष्टमीच्या दिवशी होम हवन, अभिषेक, महापूजा आणि महाप्रसाद केले जाते. याची काही क्षणचित्रे आपण बोण्याची माहिती घेतल्यानंतर पाहूया. आज मला या प्रसंगी देवीची माहिती सांगण्याचे भाग्य ज्यांच्यामुळे लाभले त्या सौ सविताताई नावरकर, पिंपरी, पुणे यांचे मनापासून आभार. हा कोरोनारूपी संहार दूर कर माते ही सर्व कुलबांधवांकडून मातेचरणी प्रार्थना. कुलस्वामिनी जोगेश्वरी माता की जय. आपण देवीची माहिती पाहिली. आता आपण
मातेचा नैवेद्य अर्थातच बोने याविषयी माहिती ऐकणार आहोत. चला तर मग अश्विनीताईंकडे. सोने मिळते पण मिळत नाही बोने. सौ अश्विनीताई. नमो दैवै महादैवै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतायताम्. नमस्कार, मी सौ अश्विनी शेखर मालपुरे. आपण आताच देवीचा परिसर व मंदिर याविषयी माहिती बघितली. आता आपण वर्षभर देवीजवळ जे विविध कार्यक्रम होत असतात त्याविषयी माहिती बघणार आहोत. कुलस्वामिनी मातेचे बोने भरणे व नवजात बालकांची जावळ देणे हा देवीजवळ होणारा कुलाचार अत्यंत महत्त्वाचा आहे. योगेश्वरी तुझ्याजवळ आहे कृपेचा साठा, म्हणूनच का काय तुझ्या दारी सण उत्सवांचा नाही तोटा. लाड शाखीयवाडी समाजात 7 गोत्रे, 27 प्रवर व 150 कुळे आहेत. त्यापैकी आम्ही गहिलम गोत्री, गर्गगोमुनी, गवाक्ष व मंदमान प्रवरातील मालपुरे, डेरे, बुरे व महालपुरे, ज्यांची देवी मांडळ गावातील आई जोगेश्वरी आहे व आम्ही सर्व तिचे कुलबांधव. आमच्याकडे चैत्र व श्रावण अष्टमीला देवीचा कुलाचार असतो, अर्थात देवीचे बोणे असते. बोण्यामध्ये प्रत्येक कुळात वेगवेगळा भोग दिला जातो. आमच्याकडे आधीपासून चैत्र व श्रावण अष्टमीला दुपारी 12 वाजेपर्यंत बोणे भरतात. ते सुद्धा सर्व सवळ्यामध्ये व ते झाकून ठेवले जाते व दुसऱ्या दिवशी सकाळी ताजा भात बनवून दूध भाताचा नैवेद्य दाखवून बोणे खाण्याची प्रथा आहे. बोणे खाण्यासाठी सर्व भक्त आपल्या घरी म्हणजेच गावी जात असतात, जेथे बोणे भरले जाते तेथे. बोणे भरण्यासाठी काय तयारी असते व बोण्यामध्ये काय काय ठेवतात याची माहिती आपण बघूया. सर्वप्रथम देवीला हार घालावा, देवापुढे समई लावावी, देवापुढे कळस भरावा व कळसाखाली तांदूळ ठेवावे. 4 केळीचे खांब लावून जागा सुशोभित करावी व त्यामध्ये बोणे भरावे. आपल्याकडे लग्नामध्ये नवरीला काशाचे थाट किंवा ताट दिले जाते. याच काशाच्या थाटाचा बोणे भरण्यासाठी उपयोग केला जातो. चला तर मग बघूया या बोण्याची मांडणी कशी करतात ते. प्रथम केळीची 2 पाने स्वच्छ धुवून घ्यावी व ती पुसून काशाच्या ताटात देवापुढे देठ येईल अशा प्रकारे ठेवावे. नंतर त्यात आजूबाजूला ताटाच्या मध्यभागी 2 मांडे उभे ठेवावे व त्यावर पुरणाची पोळी, पुन्हा मांडे व पुन्हा पुरणाची पोळी व नंतर 1 पोळी आडवी ठेवावी. सर्व पोळ्या तूप लावून ठेवाव्या. नंतर त्यात बाजूला गुळवणी, सांजा व तांदळाची खीर ठेवावी. मैद्याच्या 9 त्रिकोणी हात जोडण्या ठेवाव्या. बाजूला ताज्या शेवया ठेवाव्या व नंतर दुसऱ्या बाजूला 9 वांग्याच्या उसऱ्या, 9 वालाच्या शेंगा, काळी उडीद डाळ व हरभरा डाळ वापरून भरडा बनवून 9 तिखट नारळे ठेवावीत. वरणाचा गोळा मीठ लावून ठेवावा. काही ठिकाणी हरभऱ्याच्या डाळीचे वरण ठेवतात, पुरणाचा गोळा ठेवतात. बाजूला सार ठेवावा. भाताची मूद करून त्यावर दही, दूध, साखर व तूप टाकून ठेवावे. वरती जी पुरणाची पोळी ठेवतात त्यावर 2 मैद्याच्या आरत्या बनवून ठेवाव्या. काही ठिकाणी 7 पुरणाच्या आरत्या बनवून ठेवतात व त्यावर गाईच्या तुपाचा दिवा लावा. अशा प्रकारे बोणे भरून आरत्या म्हणाव्या व नंतर ते बोणे झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी ताजा भात करून दूध भाताचा नैवेद्य दाखवून आरती म्हणून नंतर ते बोणे खावे. अशा प्रकारे चैत्र अष्टमीला सुद्धा मुलांचे जावळ दिले जाते. तेव्हाही देवाजवळ स्वयंपाक करून बोणे भरले जाते व हा सर्व स्वयंपाक पहाटे उठून सवळ्यामध्ये करून 12 वाजेपासून नैवेद्य दाखवण्यास सुरुवात होते. हा नैवेद्य मुलांच्या लग्नामध्ये मिळालेल्या काशाच्या थाटात रचला जातो. बोणे भरल्यानंतर जास्तीत जास्त आरत्या म्हणण्यावर भक्तांचा जोर असतो. याच्याच आधी इकडे मुलांचे जावळ काढण्याचा कार्यक्रम चालू असतो. जावळ उतरल्यानंतर त्या मुलांचे केस मुलांची आत्या एका ब्लाऊजवर पकडते व खोबऱ्याच्या वाटीत भरून मुलाला स्नान घालून देवीजवळ ठेवले जाते. बोणे ज्या दिवशी भरतात त्या दिवशी न खाता दुसऱ्या दिवशी खाल्ले जाते. मात्र हे बोणे दुसऱ्या दिवशी दुपारी संपवावे लागते. नंतर सर्व परतीच्या प्रवासाला निघत असतात. सर्व एकत्र यावे म्हणूनच पूर्वजांनी ही सुरुवात केली असावी असे मला वाटते. आई अंबे तुझी रूपे आहे वेवी, म्हणूनच का काय भक्तांच्या मनाला तुझी आस लागलेली असते सर्वाधिक. बोला श्री जोगेश्वरी माता की जय.
आपण देवीजवळ होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचा कार्यक्रम बोनेरी जावळ बघितले. चला तर मग आपण आता मांडळगावी देवीजवळ होणारे होमहवन पाहण्यासाठी जाऊया. संदीप मधुकर कुलकर्णी, मांडळ तालुका अंमळनेर. कुलदैवत मा जोगेश्वरी माता ट्रस्ट मांडळ या ठिकाणी 25 वर्षापासून पुजारी म्हणून कार्यरत आहे. तरी धुळे आणि जळगाव या सीमेवर बसलेलं हे मंदिर जळगाव जिल्हा पांझरा नदीच्या तीरावर जोगेश्वरी माताचं मंदिर या ठिकाणी आहे. तरी या ठिकाणी रोज सकाळी पूजा देवीची, तसेच आरती आणि नैवेद्य व संध्याकाळी आरती असा नित्यक्रम या ठिकाणी आजपर्यंत आहे. तसंच चैत्र अष्टमीच्या दिवशी दुरून कुलबांधव या ठिकाणी नवस देण्यासाठी येतात. त्यावेळेस कोणी जाऊळ देतं, कोणी सेटी, तर प्रथेप्रमाणे कोणी बोनं भरतं. तरी येणारे कुलबांधव या ठिकाणी गुण्यागोविंदाने आनंदाने या ठिकाणी येतात आणि आपला धार्मिक विधी या ठिकाणी एकजुटीने या ठिकाणी अत्यंत आनंदाने या ठिकाणी पार पाडतात. तसंच आश्विन शुक्ल म्हणजे नवरात्र अष्टमीच्या दिवशी या ठिकाणी अष्टमीच्या दिवशी हवन असतं. त्या हवनाला पण भरपूर गर्दी या ठिकाणी आलेली असते आणि भरपूर या ठिकाणी गर्दी येऊन भगवती कुलबांधवांच्या येणाऱ्या इच्छा अपेक्षा, बांधवांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करत असते. आणि ही प्रथा पूर्वापारपासून आज तगापर्यंत चालू आहे. अद्यावतपर्यंत हवन या ठिकाणी प्रत्येक नवरात्री अष्टमीच्या दिवशी होत असतं. तरी या ठिकाणी येणारे कुलबांधव आणि कुलबांधवाच्या मनातील इच्छा अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होतात. हे या परिसरातील जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तरी येणाऱ्या भाविक या ठिकाणी येतात आणि नवस या ठिकाणी कबूल करतात आणि त्यांचा नवस बोललेल्या इच्छा अपेक्षा या ठिकाणी भगवती कृपादृष्टीने पूर्ण करते. तरी सर्व कुलबांधवांच्या या ठिकाणी येणाऱ्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत यापुढेही असं भगवतीला मी प्रार्थना करतो आणि सर्व कुलबांधवांना सुख समृद्धी यश कीर्ती लाभ. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्कार, मी सौ अनिता दीपक मालपुरे, आपले सर्वांचे आवडते उत्तम दादा यांची स्नुषा. आमच्या दादांनी स्वतःला कुलस्वामिनीच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. आम्ही सर्व त्यांना बोलायचो की तुम्हाला तिथे राहायला एवढे का आवडते.
तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की कुलस्वामिनीच्या चरणी गेल्यानंतर जे मानसिक समाधान, आत्मिक शांतता आणि जीवन जगण्याची सकारात्मकता मिळते ती इतर कुठेही मिळत नाही. जेव्हा आम्ही प्रथम पांझरा नदीच्या काठी वसलेल्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी गेलो तेव्हा आम्हाला ते समजले की खरोखरच कुलस्वामिनीच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झाले. आता आपण सर्व एकमुखाने बोलूया. योगेश्वरी माता की जय. 16 कुलस्वामिनी माता की जय. गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पैंजणाचा नाद आला गोड कानी ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी वैभवाचे सारे साज गळा घालूनी कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग अति खुलवी खुलवी सुंदर हिरवा हाती हिरवा चुडा भांगी लाल शेंदूर माय भवानी तुळजापूरची दारी आली ग
उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग पायी वळुनी दारातूनी माय माऊली भक्त रक्षणा अष्टभुजा केली धरणी सत्रशृंगी आई दारी माझ्या आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग रूपतीचे ग लावण्याचे रंगे तांबूल माऊर श्री रेणुका ही शालू ही लाल भक्तांना बघण्यासाठी दारी आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग अंगण म्हणले माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुष्य कामार्थ सिद्धये प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावी अशी 12 तिन्ही संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थाला मिळे धन पुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे कळत 1 वर्ष पूर्ण होता सर्व सिद्धी मिळणी संशय नारदांनी रचलेले गणपती स्तोत्र श्रीधराने मराठीत अनुवादिले ओम गं गणपते नमः नमः शुभं भवतु तुझे स्वावचित्त म्हणून तो नित्यमुक्त स्वानंदवद हाता येतो तुझ्या कृपेने जननीये मिळून पंचभूताचा मेळ त्वारचिला ब्रह्मांड गूळ इच्छा कृतात तात्काळ निर्मूळ करीशी तू अनंत बाल दैत्येशणी तो प्रेम माझी गेलेले पुणे सकल सौभाग्ये शुभ कल्याणी रमारमण वरप्रदे जय शपुर वल्लभे त्रैलोक्य नगरारंभस्तंभे सकलारंभे मृकृते जय कर्णामृतसरिते भक्तपालिके गुणवरती अनंत ब्रह्मांड बलिकिते अधिमाये अन्नपूर्णा तू सचिदानंद प्राणवरूपिणी सकल चराचर व्यापुणी स्वर्गचित्याच कारणी भौमोचनी ब्रह्मानंदे ऐकुणी धर्माचे स्तवन दर्गा झाली प्रसन्न म्हणेन तुमचे शत्रु संवारिन राज्य स्थापीन तुम्हाते तुवास करा येते प्रगुटुनिधी जनाते शत्रुशय पावती समस्त सुखद्भुत तुम्हा होय वाज स्तोत्र केले पूर्ण ते जे करी त्रिकाल पठन त्यास सर्वै काम पुरविन सदा रक्षण अंतरवाय अत श्री युधिष्ठिर विवंचित दुर्गा स्तोत्र संपूर्णम श्री जुगेश्वरी देवतांचरणी यथाज्ञाने अर्पणमस्तु रक्ष रक्ष परमेश्वरी बोल अम्बा माता की जय आई साहेब की जय बोला जुगेश्वरी माता की जय अम्बा माता की जय कुलस्वामिनी माते की जय तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई त्रिभुवनी गाजे तुझे सगुण रूप विराजे तुला वंदिती
जरी तरी खाली तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी खाली जरी तरी खाली तू चुकू नको अंबाबाई आम्ही अनाथ दीन भिकारी तू समर्थ प्रभु अधिकारी आम्ही पतित पातकी भारी तू पावन भव संसारी तू पर्वत आम्ही रजराई तू पर्वत आम्ही रजराई तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी खाली जरी तरी खाली तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी खाली जरी तरी खाली तू चुकू नको अंबाबाई आम्ही कुपुत्र म्हणून घेऊ हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो म आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वा रथमद्या हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपवये श्रीर्मा देवी जुषतां कासोस्मितां हिरण्यप्राकारा आद्रा ज्वलन्ति तृप्ता तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासा यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टामुदारां
तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीनाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वानिर्णोद मे गृहात् गन्धद्वारा दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं मनसा काममाकुतिं वाचः सत्यमशीमहीं पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकर्दमम् श्रियं वासय मे कूले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवस मे गृहे नीचदेवी मातरं श्रियं वासय मे कुले आद्रा पुष्कर्णीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आद्रायकर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम् आवह जातवेदो। गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्यशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दूर्धरधर्षिणि दूर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिनि घोषरते धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मधशोषिनि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि जगदम्ब मतम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमिणि तुङ्ग हिमालय शृङ्गनिजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभगन्धिनि कैटभवन्धिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि शतखण्डविखण्डितरुण्डवितुण्डितशुण्डगजाधिपते रिपुगजगण्डविदारणचण्डपराक्रमशुण्डमृगाधिपते निजभुजदण्डनिपातितखण्डविपातितमुण्डभटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते
किरण दूर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुर विचार धुरीण महाशिव दूतकृत प्रथमाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतान्तमते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवराभयदायकरे त्रिभुवनमस्तकशूलविरोधि शिरोधि कृतामलशूलकरे दुमि दुमितामर धुन्धुविनादमहो मुखरीकृत तिम्मकरे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ निज हुंकृत मात्र निराकृत धूम्रविलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुंभ निशुंभ महाहव तर्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनुरनुशङ्करणक्षण संग परिस्फुरदङ्गनटत्कटके कनकपिशङ्ग पृषत्कनिशङ्गरसद्भट शृङ्ग हताबटुके कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटत् बहुरङ्गरटत्पटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरललनाततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते कृतकुकुथ कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते धुदुकट धुक्कुट धिन्धिमितध्वनि धीरमृदङ्गनिनादरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जप्य जये जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते झन झन झिञ्झिमि झिङ्कृत नूपुर सिञ्जित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नटनायक नाटित नाट्य सुगानरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ सुमना 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 सुमनोहर कान्तियुते योगेश्वरी देवे नमः योगेश्वरी देवे नमः श्री 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 योगेश्वरी देवे योगेश्वरी माता की जय
दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी
नेसोनी बाई मी लुगडी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. नऊवार साडी नेसोनी बाई मी लुगडी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. वनी गडाची सप्तशृंगा, फुगडी खेळण्या घालते पिंगा. वनी गडाची सप्तशृंगा, फुगडी खेळण्या घालते पिंगा. आधून मधून मानबाई करते वाकडी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. आधून मधून मानबाई करते वाकडी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. नऊवार साडी नेसोनी बाई मी लुगडी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. तुळजापूरची भवानी आई, फुगडी करण्याची करते घाई. तुळजापूरची भवानी आई, फुगडी खेळण्याची करते घाई. खेळून 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 घालते बाई मी लंगडी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. खेळून घालते बाई मी लंगडी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. नऊवार साडी नेसोनी बाई मी लुगडी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. माऊरगडाच्या रेणुकेला, फुगडी खेळण्या बोलून आणा. माऊरगडाच्या रेणुकेला, फुगडी खेळण्या बोलून आला. नाकामध्ये कोल्हापूरची नथणी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. नाकामध्ये कोल्हापूरची नथणी, जोगेश्वरी मातेची खेळते बाई मी फुगडी. नऊवार साडी नेसोनी बाई मी लुगडी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. पाटणा गावची आशापुरी, फुगडी खेळते बसून भारी. आधून मधून कानामध्ये करते चुगली, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. आधून मधून कानामध्ये करते चुगली, जोगेश्वरी मातेची खेळते बाई मी फुगडी. नऊवार साडी नेसोनी बाई मी लुगडी, जोगेश्वरी मातेशी खेळते बाई मी फुगडी. घागर घुमू दे रामा पावा बाजू दे. घागर घुमू दे रामा पावा बाजू दे. आली गवर पावणी आली तशी येऊ दे. आली गवर पावणी आली तशी येऊ दे. घागर घुमू दे रामा पावा बाजू दे.
सुंदर ओठी सेंदुराची पंडित देवा मुक्ता फळाची जय देव चंदनाची ओटी केशरा शोभरा चंद्रुरे चरणी आगरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मा चलने मात्रे मा कामना पुरती जय देव जय देव मोदक पीतांबर परिवर वंदना सरस्वत सुंदर श्रीदैरा दास रामाचा वाटपा वेशसना संघर्षी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जय देव जय देव जय ईश्वर वरदे संजवनी जय देव जय देव मोही मोही माता तुझे सेनाई तू दासा लागे पावस योगेश्वरी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती योगेश्वरी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती मांडळ गावी ग तुझे ठिकाण नदी किनारी केला मुक्काम पांढरा नदीवर स्नानाला जाती सूर्याची किरण झळकती वरती योगेश्वरी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती चैत्र अष्टमीला यात्रा तुझी भरते दूरदूरचे लोक तुझ्या दर्शनाला येते मांडळ गावी ग मंदिर तुझे छान सोन्याचा कळस दिसतो दुरून योगेश्वरी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती साडी चोळीच्या आहेर केला गुरुवाची वाजंत्री लाविली तुला पुरणपोळीच्या नैवेद्य केला भक्ती भावाने अर्पिते तुला योगेश्वरी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती सद्भक्त बालक आहे ग तुझे अखंड नमस्कार माते ग माझे कोटी कोटी भक्त दर्शनाला येती गुप्त आशीर्वाद घेऊन जाती योगेश्वरी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती दुःखी मनाचा एक भिकारी आला ग अंबे तुझ्या दरबारी रात्रंदिवस तुला पुकारी त्याची मनोकामना तू पूर्ती करी योगेश्वरी माता स्वयंभू मूर्ती
सकाळ संध्याकाळ करीन आरती योगेश्वरी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती कुलस्वामी आई जोगेश्वरी माता की जय. धूपदीप झाला आता कापूर आरती अंबे कापूर आरती छत्र सिंहासनी बैसली अंबेची मूर्ती अंबेची मूर्ती कापुरा समान मानस माझे निर्मळ राहू दे अंबे निर्मळ राहू दे कापुरा स्वभाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापुराची लावून ज्योती पाहिन तव मूर्ती अंबे पाहिन तव मूर्ती धूप दीप झाला आता कापूर आरती अंबे कापूर आरती ज्ञान कळे ना ध्यान कळे ना कळे काही अंबे ना कळे काही वाढ सुमनांची कुंकुनी माळा वागतो पायी अंबे वागतो पायी मुखी अंबा नेली जगदंबा पाहिन तव मूर्ती अंबे पाहिन तव मूर्ती धूप दीप झाला आता कापूर आरती अंबे कापूर आरती. रात्री माझ्या स्वप्नात आई आली 56 भोग मला मागू लागली रात्री माझ्या स्वप्नात आई आली 56 भोग मला मागू लागली आईला पाहून भान मी विसरलो आईला पाहून हर्षित मी झालो आईला पाहून भान मी विसरलो आईला पाहून हर्षित मी झालो गालातल्या घालात हसू लागली 56 भोग मला मागू लागली रात्री माझ्या स्वप्नात आई आली 56 भोग मला मागू लागली आईच्या भोजनाची तयारी मी करतो मोदक फुलो राशी मी करतो आईच्या भोजनाची तयारी मी करतो मोदक फुलो राशी मी करतो पुरण पोळी कर म्हणाली 56 भोग मला मागू लागली रात्री माझ्या स्वप्नात आई आली 56 भोग मला मागू लागली तुला अर्पिते जगदंबे आई पुष्पांजली तुला अर्पिते जगदंबे आई अज्ञानाची सेवा आमची मान्य करून घेई अज्ञानाची सेवा आमची मान्य करून घेई कुंद मोगरा गुलाबचा शेवंती जाई कुंद मोगरा गुलाबचा शेवंती जाई अखंड सौभाग्य दे आम्हाला जगदंबे आई अखंड सौभाग्य दे आम्हाला जगदंबे आई पुष्पांजली ही तुला
जगदंबे आई अज्ञानाची सेवा आमची मान्य करून घेई अज्ञानाची सेवा आमची मान्य करून घेई 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 आली आंब्याची परडी आली जोगव्याची परडी तुम्ही सावध व्हा लवकरी आली आंब्याची परडी तुम्ही जोगवा द्या लवकरी आली जोगव्याची परडी आली आंब्याची परडी आली जोगव्याची परडी तुम्ही सावध व्हा लवकरी आली जोगव्याची परडी वाडा वाडा रे जोगवा आईचा भक्तीला जगवा आशापुरी बसली पाटण गावी आई माझी भक्तांची आवडी आली बहुमोलाची घडी तुम्ही जोगवा द्या लवकरी आली आंब्याची परडी आली जोगव्याची परडी आईची सुवर्णाचे ताट अवघ भरीला 12 घाट आईची परडी पृथ्वी गोल अवघा व्यापीला भूगोल आंबा मंजिष्ट कवडी तुम्ही जोगवा द्या लवकरी आली आंब्याची परडी आली जोगव्याची परडी परशुराम गोडी तुम्ही जोगवा द्या लवकरी आली आंब्याची परडी आली जोगव्याची परडी दुष्ट काढूया दुष्ट काढूया ग दुष्ट काढूया माया माझ्या जोगेश्वरीची दुष्ट काढूया ग दुष्ट काढूया दुष्ट काढूया ग दुष्ट काढूया नाक सरळ सुंदर डोळे हिचे पाणीदार दिसते किती सुकुमार त्याची तिला दृष्ट झाली दुष्ट काढूया ग दुष्ट काढूया दुष्ट काढूया ग दुष्ट काढूया माय माझ्या जोगेश्वरीची दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया पैठणी हिरवीगार अंगी चोळी बुट्टेदार पायी पैंजणाचा भार त्याची तिला दृष्ट झाली दुष्ट
सृष्टीला दृष्ट झाली दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया माय माझ्या जोगेश्वरीची दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया. दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद ठेवणी मस्तकी हात अंबे दे मज आशीर्वाद जगदंबेच्या कौशल्येने आतुरले मी तव दर्शनाला सुख वाटे मज त्यात अंबे दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद सिंहासनी तू बैसोणी सांग प्रार्थना तुझी कोणती नयनी बघता अनंत मूर्ती सुख वाटे मज त्यात अंबे दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद हळदी कुंकू फुले घेऊनी पूजन करीतो अति प्रेमाने पेढे नैवेद्यास अंबे दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद एक जनार्दनी पूर्ण कृपेने भक्त गरजतो अति प्रेमाने एक जनार्दनी पूर्ण कृपेने भक्त गरजतो अति प्रेमाने भाव ठेवणी पावंबे दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद. नमस्कार, मी सौ सानिका निलेश मालपुरे डोंबिवली. आज आपण सर्वजण ऑनलाईनद्वारा 16 कुलस्वामिनींचा उत्सव नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने मी एक उखाणा श्री जोगेश्वरी मातेला स्मरून सादर करते. नवरात्रीला सजल्या सख्या नेसून नवरंगांचा साथ सृष्टीने परिधान केला जणू हिरव्या रंगाचा ताज घरोघरी दुमदुमला गाज मातेच्या आरतीचा नवदिनी दिला मान कुमारिकेच्या पूजनाचा सुवासिनींची खणा नारळाची ओटी भरुनी दिला सौभाग्याचा चुडा आशिष द्यावा अंबे मजला भरुदे सुखाचाच घडा करते मी वंदन श्री जोगेश्वरी मातेला निलेश रावांसारखे सौभाग्य लाभले आशीर्वाद दे अंबे मजला आशीर्वाद दे अंबे मजला. आई जोगेश्वरीचे मंदिर आहे पांजरेच्या काठी. मांडळगावी भक्त येतात जोगेश्वरीच्या दर्शनासाठी. मनाच्या गाभाऱ्यात साठवली आहे आई जोगेश्वरीची मूर्ती. मांडळगावी जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी असतात दूरच रांगा. माते सर्वांचे रक्षण कर आणि पळवून लाव कोरोना रूपी टांगा. जोगेश्वरी मातेला माझाही नमस्कार सांगा. चैत्र व श्रावण अष्टमीला भरतात पूर्णावतीचं बोनं. सांगून गेले आपले पूर्वज मिळतं सोनं पण मिळत नाही बोनं. सविताताईंनी मांडली सुंदर संकल्पना करू आपण सारे मिळून 16 कुलस्वामिनींची उपासना. जोगेश्वरी माते पूर्ण कर तू सर्वांची मनोकामना. सविताताईंनी दिली आम्हाला ही संधी. सविताताई म्हणाल्या अगसकीनो ही तर आहे प्रबोधनाची नांदी. जोगेश्वरी माता म्हणाली राहा सर्वांनी आनंदी. आजचा दिन हा सौभाग्याचा व आनंदाचा नवरा माझा घाटा यायच्या नवसाचा सोहळा आहे हा 16 कुलस्वामिनींचा छंद आम्हा प्रबोधनाचा. माते जोगवा मागते मी रवींद्र पंतांच्या. माते जोगवा मागते मी शेखर पंतांच्या.
उदंड व निरोगी आयुष्याचा. श्री महाकाली, श्री महाकाली, महालक्ष्मी, महालक्ष्मी, महासरस्वती, महासरस्वती, राजराजेश्वरी, राजराजेश्वरी, आई साहेब, आई साहेब, बोल अंबा माता की जय. बोल अंबा माता की जय. विष्णु पत्नी, विष्णु पत्नी, जगत जननी, जगत जननी, महालक्ष्मी, महालक्ष्मी, नमो नमः, नमो नमः, नमो नमः, नमो नमः. भगवान की जय. न भक्ती न तंत्री न मंत्र विद्या ही नाही, तुझ्या वीण हंबे न दाणी जे काही. शरीरास भोग देऊणार आहे, तयेची सिप्ती मी कदापि नवाय. दुःखीत झाला बसावे गमे दावणी काननाला. सुचेना मला बुद्धी आणि काही, तुझ्या वीण हंबेन जाणी जे काही. मला संगती सज्जनांची घडू दे, मला स्वार्थ चिंता कदापि नसू दे. मला दे रतित्व पदाची सदाई, तुझ्या वीण हंबेन जाणी जे काही. माते तुझ्या चरणे असदेसी अम्मा, तेने दृष्टी घडे प्रकामा. लागो तुझ्या भजनी मनसाचे नित्य, याहून जगदंबा कांचीन चित्त. दरगात दिवाद दासे दारिद्र दुःख वर्णिकात नय्या, सरोकारी करणय्या सदा त्रिचित्ता. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, नारायणी नमस्तुते. अत श्री क्षमा याचना प्रार्थना भगवती योगेश्वरी देवतां चरणी अर्पणमस्तु. रक्ष रक्ष परमेश्वरी, बोल अंबा माता की जय. आई साहेब की जय. शकरा खंड खंडिनी महानैवेद्य योगेश्वरी देवतां चरणी अर्पणमस्तु. मायमावली कृपेची सावली. निर्विघ्न गणपती देवतां चरणी शकरा खंड खंडिनी महानैवेद्य अर्पणमस्तभ्यं करिष्ये. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू. मन माझे घर झाले त्याचे, मोर स्वप्नाचा दारी नाचे. शब्द त्याचे ग अमृताचे, स्पर्श त्याचे चांदण्याचे. त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे भुज सांगते माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. या रे या सारे या, करूया कुलदेवतेची आराधना. हे कुलस्वामिनी माता, आरंभ ही तू अंत ही तू, तूच आमची प्रार्थना. हे जोगेश्वरी माता, नित्य करतो तुझी आराधना. उत्साह तू भक्ती तू, तूच आमची प्रेरणा. दे सदा हात तुझा, शब्द विना तू बोलना. हे जोगेश्वरी माता, नित्य करतो तुझी आराधना. आरती तू स्तोत्र तू, जागव भक्ती संदेह विना. हे माते तुझ्या पुढे करतो प्रार्थना. थांबव हा कोरोना तांडव, नको ही राहू बाळांचे छत्र. नको ही राहू वरिष्ठांची माया. देवळ आता आनंदाने जगण्याचे,
घे निराशा दे आशा, घेऊ नये उद्यासाठी नवीन दिशा. हीच तुला मनापासून प्रार्थना, हीच जोगेश्वरी माता, करतो तुला मनापासून प्रार्थना. राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. प्रसाद दिला खडी साखरेचा, फेरा चुकविला 184चा. राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. प्रसाद दिला तुम्ही साधू संत, तोच मिळाला आम्हा भगवंत. राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. प्रसाद दिला तीर्थ तुळशी, भजन करेना तो एक आळशी. राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. काय म्हणताय, कसा झाला जोगेश्वरी मातेचा गजर? सुरेख आहे ना माझे सासर? केला मी फोन कधी पहाटेच्या वेळी तर कधी रात्रीच्या वेळी, केला मी फोन कधी पहाटेच्या वेळी तर कधी रात्रीच्या वेळी. न चिडता समजून घेतले समस्त मालपुरे सासूबाईंनी, न चिडता समजून घेतले समस्त मालपुरे सासूबाईंनी. कारण ठाऊक आहे ना त्यांना सून आहे लेकुरवाळी, कारण ठाऊक आहे ना त्यांना सून आहे लेकुरवाळी. अहो सून लाडकी मी सासरची, सून लाडकी मी सासरची, प्रतीक्षा आहे तुमच्या प्रतिक्रियांची, प्रतीक्षा आहे तुमच्या प्रतिक्रियांची. सोहळा आज जोगेश्वरी मातेचा संपन्न झाला महालक्ष्मी पूजनाच्या दिनी. या कार्यात पाठीशी उभा राहे माझा धनी, या कार्यात पाठीशी उभा राहे माझा धनी. सर्वांचे रक्षण करतू हे कुलस्वामिनी. आपल्याला 16 कुलस्वामिनींचे दर्शन घडवण्यात तारेवरची कसरत भूषणदादाची. आपल्याला 16 कुलस्वामिनींचे दर्शन घडवण्यात तारेवरची कसरत भूषणदादाची. काही चुकले असेल तर क्षमा मागते मी लेक अमृतकरांची, स्नुषा मालपुरेंची. जोगेश्वरी माता की जय. 16 कुलस्वामिनी माता की जय.